नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मूग डाळीचे डोसे। हे डोसे बनवण्यासाठी पीठ आंबवण्याची गरज नाही। चला तर बनवूया भरपूर प्रमाणात प्रथिने आणि फायबर असणारे मूग डाळीचे डोसे। डोस्यांसाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 2 वाट्या मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। तुम्ही जर सकाळी डोसे बनवणार असाल तर रात्रभर डाळ भिजवून घेतली तरी चालू शकते। मूग डाळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, कारण त्यात प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वे व खनिजे असतात। हे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते, कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते, तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते। त्यामुळे तुम्ही आहारात नक्कीच मूग डाळीचा समावेश केलेला कधीही चांगला। इथे मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं देखील साल काढून कट करून घेतलेलं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हिरवी कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। आता हे सर्व एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे अगदी बारीक वाटून झालेलं आहे। अशा प्रकारे सर्व डाळ मी बारीक वाटून घेतलेली आहे। डाळ बारीक करत असताना त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला डाळ ही बारीक करून घ्यायची आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता बॅटर हे जास्त पातळ बनलेलं नाही, अगदी अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर डोसे हे अगदी व्यवस्थित बनतात। आता बॅटर हे तयार झालेलं आहे। डोसे बनवायला घेऊयात। सुरुवातीला गॅसवरती मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे। तवा थोडासा गरम झाल्यानंतर याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। अगदी सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे डोसे पॅनला चिकटणार नाहीत। आता तवा देखील व्यवस्थित गरम झालेला आहे। याच्यावरती 1 चमचा डोस्याचं बॅटर घालून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। जास्त गडबड करायची नाही, अगदी शिस्तीत असं पसरायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं बॅटर पसरलं गेलेलं आहे। डोस्याचं बॅटर जर पातळ झालं आणि डोसे व्यवस्थित पडत नसतील तर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता किंवा बेसन देखील ॲड करू शकता आणि ते व्यवस्थित मिक्स करून नंतर त्याचे डोसे बनवायचे। आता डोसा थोडासा वरून ड्राय झालेला आहे। याच्यावरती तेल सोडायचं आहे। डोसा मीडियम फ्लेमवरतीच भाजायचा आहे, म्हणजे त्याला सगळीकडे एकसारखा कलर येतो। आता 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता साईडला कडा सुटायला लागलेल्या आहेत। जेव्हा कडा सुटायला लागतील तेव्हाच आपल्याला डोसा परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित डोसा परतला गेलेला आहे, खाली अजिबात चिकटलेला नाही। खालच्या बाजूने देखील अर्धा मिनिट डोसा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने डोसा अगदी व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने सर्व डोसे बनवून घ्यायचे। सुरुवातीला तव्यामध्ये तेल घालायची गरज नाही। आता तव्यावरती डोस्याचं बॅटर घालायचं आहे आणि अगदी हळूवारपणे डोसा पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखा डोसा पसरवला गेलेला आहे। आता डोसा वरून थोडासा ड्राय होत आला की याच्यावरती तेल घालायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे। तेल घातल्यानंतर अगदी 1 ते 1.5 मिनिटातच याच्या कडा सुटायला लागतात आणि थोडासा ब्राऊन देखील दिसायला लागतो, तेव्हाच आपल्याला डोसा पलटवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित डोसा परतला गेलेला आहे, खाली अजिबात चिकटला नाही। अगदी अर्धा मिनिट खालची बाजू देखील शेकून घेतलेली आहे। आता डोसा तयार झालेला आहे। सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार आहेत मूग डाळीचे डोसे। मूग डाळीचे डोसे हे शेजवान चटणी, टोमॅटो सॉस किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी तसेच बटाट्याच्या भाजीसोबत देखील खाऊ शकता। घरातील सर्वांना नक्कीच आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।